गुरुवर्य महाराज देखील सामान्य विभूती नाहीये. गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज देखील सामान्य नाहीये. महाराज कोण आहे? सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज कोण आहे? गंगागिरीजी महाराजांचा अंश अवतार म्हणजे सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज आहे. 1972 सालाला महाराज जे मुलाचा जन्म झाला पिंपळगावला, चाळीसगाव तालुक्यामध्ये तापीच्या किनाऱ्यावर मुक्ताबाईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये ज्या असणाऱ्या स्थानावर मुक्ताबाईने योगराज चांगदेव महाराजांना अध्यात्माचं ज्ञान दिलं, त्या तापीच्या किनाऱ्यावर ज्या साधूचा जन्म झाला ते साधू गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज 1972 ला जन्म झाला आणि ते असणार बालक वाढू लागलं. महाराज घरची परिस्थिती नाजूक आहे, नादानीची परिस्थिती आहे. आईने लोकांच्या शेतामध्ये काम करावं आणि आपला स्वतःचा उदरनिर्वाह भागावं. आईचं नाव आहे वत्सलाबाई, वडिलांचं नाव आहे रामकृष्ण आणि आडनाव आहे महाराज राणे घराणा. पाटील घराणा, देशमुख घराण्यामध्ये गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच आईने बालकाला महाराज बाळ कडू असं पाजलं की त्याने अंतकरणामध्ये विठ्ठलाचं ध्यान केलं, अंतकरणामध्ये भगवान शिवाचं ध्यान केलं. आणि ते महाराज 9 वर्षाचे असताना मुक्ताई बरोबर पांडुरंगाच्या भेटीला निघाले. महाराज वय आहे 9 वर्षाचं, घरची परिस्थिती नादानीची, लोकांच्या शेतामध्ये काम करावं, आईने आणि आपल्या बालकांचा उपजीविका भागावी, त्यांना शिक्षणाचा धडा द्यावा, त्यांना परमार्थाचं वळण लागावं. श्रीमद भागवत, गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचा गाथा लहानपणीच गुरुवर्य महाराजांना मातोश्रींनी सांगितला. महाराज आणि त्यामुळे ते बालक असं काही घडलं गेलं की लहानपणीच त्याला ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं, तुकोबरायांच्या गाथ्याचं आणि शुकाचार्यांच्या मुखातून निघालेलं श्रीमद भागवत ग्रंथाचं ज्ञान मिळू लागलं आणि त्याची ओढ परमार्थाकडे ओढू लागली. महाराज 9 वर्षाचे असताना आईकडे पळत आला. आई मेहूनवरून निघाला पालखी सोहळा मुक्ताईचा. मला मुक्ताई बरोबर पंढरीला जायचं आहे, मला त्या पांडुरंगाला पाहायचं आहे, त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे, चंद्रभागे स्नान करायचं आहे. मातोश्रींनी सांगितलं, बाबा तुला पायामध्ये चप्पल नाही, अंगामध्ये एक शर्ट आहे, दुसरा शर्ट घेण्याची ताकद माझ्यामध्ये नाहीये, तेवढी परिस्थिती माझी नाहीये. तुला पायामध्ये चप्पल नाहीये, ती चप्पल घेऊन देण्याची सुद्धा माझी परिस्थिती नाहीये. महाराजांनी सांगितलं, आई मला चप्पल नकोय, मला शर्ट नकोय, परंतु मला तुझी परवानगी दे, मला माझ्या मुक्ताई बरोबर त्या पांडुरंगाला भेटायला जायचं आहे. मेहून निघाला. श्रीक्षेत्र मेहून ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा जातो. 40 दिवसाचा हा प्रवास. या प्रवासामध्ये 9 वर्षाचं बालक निघालं. महाराज आईचा आशीर्वाद घेऊन निघाला. तापी किनाऱ्यावरून मुक्ताई बरोबर निघालं. एका आईचं छायाछत्र आहे, एका आईचा आशीर्वाद आहे आणि एका आई बरोबर ते पांडुरंगाला भेटायला निघालं. महाराज रामगिरीजी महाराज सामान्य नाही. 9 वर्षाचे असताना रामगिरीजी महाराजांनी तो असणारा पायी दिंडी सोहळा पंढरपूरला महाराज आले. महाराज मजल दर मजल करीत आले. पायात चप्पल नाही, अंगात दुसरा शर्ट नाहीये. आणि त्यावेळेस वारकऱ्यांना पत्रवाळ्यांची सोय नव्हती. कुणाचं जेवण करून झालं की ते ताट द्यावं आणि महाराजांनी जेवावं. कोणी पोतं दिलं तर त्या पोत्यावर झोपावं. शर्ट मळून मळून मळकट झाला. पंढरीमध्ये हा बालक पोहोचला. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं, गरुड खांबाला आलिंगन दिलं. 9 वर्षाचे गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज पंढरपुरामध्ये दाखल झाले आणि त्या पांडुरंग परमात्म्याला बघितलं. आनंद झाला. आता हा पांडुरंग सोडून माझा दुसरा देव नाही, हाच माझा देव आहे आणि याचीच भक्ती मला आयुष्यभर करायची आहे. 9 वर्षाचं बालक देवाला भेटलं. घरी आलं, आईला सांगितलं, आई देवाला मी बघितलं, फार सुंदर आहे तो देव. विश्वामध्ये असा सुंदर पदार्थ मी कधी बघितला नव्हता, परंतु देव फार सुंदर आहे, मला त्याची भक्ती करायची. 12वी पर्यंत शिक्षण गुरुवर्य महाराजांचं पिंपळगावला झालं. 12वी नंतर आईने सांगितलं, बाबा काही नोकरी पाणी करण्याकरता तुझे बंधू पुण्याला आहे, पुण्याला तू जाय आणि काहीतरी एखादा कोर्स करून
एखाद्या कंपनीमध्ये जॉब तू बघ, नोकरी कर. हे असणारे 12 वर्ष 12वीचा असणारा मुलगा सुरेश राणे निघाले महाराज. आपल्या भावाला भेटले. भावाने त्याला त्या ठिकाणी आयट्या कोर्स केला. आयट्या कोर्स पूर्ण झाला आणि स्वस्तिक कंपनीमध्ये पुण्यामध्ये हा असणारा बालक नोकरीला लागला महाराज. स्वस्तिक कंपनीमध्ये काम करत असताना त्या कामामध्ये रस नव्हता आणि महाराजांनी आळंदीच्या रस्त्याच्या अंग असणाऱ्या चाकांना यावं, टेकडीवर बसावं, देवाचं ध्यान करत बसावं. नोकरीमध्ये रस नाहीये. एक दिवस या नोकरीचा त्याग केला आणि महाराज निघाले. महाराज गुरुच्या शोधार्थ पुण्यावरून नगरची बस पकडली गेली. नगरला गुरुवर्य महाराज उतरले आणि नेवासा स्थानी येऊन पोहोचले. कुणीतरी सांगितलं इकडं किसनगिरी बाबांचा मठ देवगडला आहे. उच्च कोटीचे साधू होऊन गेले. किसनगिरी बाबाच्या मठामध्ये हे असणारं बालक येऊन दाखल झालं. महाराज भास्करगिरी महाराजांना भेटलं आणि महाराजांनी विनंती केली, मला तो देव प्राप्त करायचा आहे, मला साधना करायची, मला भजन करायचं, मला अध्यात्म ज्ञान प्राप्त करायचं. आणि भास्करगिरी बाबांनी सांगितलं ठीक आहे. एक चांगली रूम उघडून दिली. कॉट पंखा सगळी व्यवस्था केली. भोजनाची व्यवस्था केली. साधारण 10-12 दिवस महाराज त्या ठिकाणी राहिले. बघितलं एवढं आयुष्यारामाचं जीवन असेल तर तो पांडुरंग परमात्मा कसा हाताला येईल माझ्या. भास्करगिरी बाबाला सांगितलं इथं मला तो देव मिळायचा नाही, असं एखादं मला स्थान सांगा. भास्करगिरी बाबांनी गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या बेटाकडे बोट केलं. महाराज 1951-91 सालाला गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराज देवगड मधून गोवर्धनच्या मंदिरामध्ये येऊन दाखल झाले. महाराज संध्याकाळ झाली. गोवर्धनच्या हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये पहिला मुक्काम झाला 1951-91 सालाला. सकाळ उगली गेली. महाराजांनी पिशी खांद्यावर घेतली, बेटाचा रस्ता धरला. 10 वाजेपर्यंत महाराज पलीकडच्या पाण्यावर येऊन वांजरगावला येऊन उभे राहिले. 10 वाजता महाराज डोंग्यामध्ये बसून पलीकडच्या किनाऱ्यावर आले. महाराजांचं दर्शन घेतलं. कोण बाबा तू? माझं नाव सुरेश राणे आहे, मला तुमच्या जवळ राहायचं आहे. महाराजांनी सांगितलं बाबा इथं आमचीच खायची पंचायत आहे. आमच्या गायींना चारा नाही, मुलांना खाण्याकरता धान्य नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तुला राहता येईल का? गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी असं म्हटल्याबरोबर महाराजांनी सांगितलं मला हीच असणारी परिस्थिती पाहिजे होती. आणि गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु रामगिरीजी महाराजांनी ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणाला मस्तक टेकवलं आणि सांगितलं महाराज तुम्हीच मला माझा देव प्राप्त करून देऊ शकतात आणि तुम्हीच मला परमार्थामध्ये उच्च स्थानापर्यंत पोहोचवू शकतात. गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराजांनी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेकवलं आणि महाराज कार्यक्रमाला निघून गेले. सांगितलं रतनलाल अरे या पोऱ्याला बेटामध्ये घेऊन जा. भैरवनाथाच्या घाटावर महाराज उतरलेले आहे. अंगावरचे कपडे काढले, गंगेचं स्नान केलं आणि आता ठरवलं हेच माझं सर्वस्व सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचं बेट. भैरवनाथा पुढे शपथ घेतली आता बेट सोडून आपल्याला दुसरा स्थान नाही. गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज सोडून दुसरा आई आणि बाप नाही महाराज. आणि महाराज बेटामध्ये राहू लागले. 1991, 92 आणि 93 सालापर्यंत गुरुवर्य महाराज बेटामध्ये थांबले. महाराज 93 सालाला बाजाठाणचे महंत शिवगिरीजी महाराज बेटामध्ये आले आणि सांगितलं महाराज आता मला होत नाहीये, एवढा सुरेश नावाचा मुलगा मला तुम्ही द्या. शिवगिरी महाराजांनी मागणी केली. नारायण तात्यांनी मागणी केली. महाराजांचा शब्द रेटावता येईना. परंतु शिवगिरी महाराजांना महाराज म्हटले तुम्ही आमच्या दळणातला खडा चालवला, तुम्ही आमचा मुलगा घेऊन जा, परंतु ज्या वेळेस मला गरज पडेल त्या दिवशी मी माझा मुलगा मला मागवून घेईल. आणि महाराज हा शब्द शिवगिरी बाबांकडून सोडवून घेतला आणि 93 सालाला महाराज
श्री क्षेत्र बाजारठाण या ठिकाणी राहू लागले. 14 वर्षाचा कार्यकाल त्या ठिकाणी गेला. 18 वर्षाचं वय असताना गुरुवर्य महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या हस्ते शिवगिरीजी महाराजांच्या मठामध्ये महाराजांची संन्यास दीक्षा झाली. गुरुवर्य महाराजांनी त्या ठिकाणी भगवे कपडे दिले आणि गळ्यामध्ये कंठी धारण केली. संस्कार झाले महाराज. आणि 94-95 सालाला महाराज हरिद्वार ऋषिकेश पासून बद्रीनारायणाला दर्शनाला गेले. बद्रीनारायण, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीची यात्रा करून हरिद्वार या क्षत्रिय कुंभ मेळ्याला आले. आणि कुंभामध्ये आल्यानंतर ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी पुन्हा कुंभामध्ये आखाड्यामध्ये पंचदास जुना आखाड्यामध्ये गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू रामगिरीजी महाराजांना पुन्हा त्या धर्म ध्वजासमोर पुन्हा एकदा दीक्षाचा कार्यक्रम संस्कार त्या ठिकाणी झाले महाराज. सोमेश्वर गिरीजी महाराजांची दीक्षा झाली सोमवारगिरीकडून. बर का, पंचदास नाम जुना आखाड्याचे मंत आहे सोमवारगिरी आणि सोमेश्वर गिरीजी महाराजांच्या दीक्षेचे गुरु आहे सोमवारगिरी. नारायणगिरीजी महाराजांचे दीक्षेचे गुरु आहे नीलगिरी. आणि त्याच नीलगिरी महाराजांच्या असणाऱ्या गादीवर बसले कैलासगिरी. आणि कैलासगिरी महाराजांचं देह अवसान झालं. त्यांचं समाधी स्थान अंबऋषीला आहे. आणि त्यांच्या गादीवर बसले कृष्णगिरीजी महाराज. आणि त्याच कृष्णगिरीजी महाराजांच्या हस्ते ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी धर्मध्वजा समोर त्या ठिकाणी दीक्षा दिली. हरिद्वारच्या कुंभामध्ये महाराज दीक्षा झाली गेली. आणि 2009 साल उजाडल्या गेलं महाराज. फाल्गुन वद्य अष्टमीचा दिवस उजाडला गेला. गुरुवारचा दिवस संध्याकाळी रात्री 8 वाजता महाराजांनी आपली ज्योत ब्रह्मामध्ये विलीन केली. आणि पुन्हा एकदा आपला दळणातला खडा शिवगिरी बाबांकडून मागून पुन्हा बेटाचा मंत बनवला महाराज. रामनवमीच्या महापर्वावर गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज बेटाची परंपरा सांभाळू लागले महाराज. रामनवमीच्या महापर्वावर पुन्हा एकदा रामाने गंगागिरीजी महाराजांच्या गादीची परंपरा सांभाळली. ज्ञानेश्वर